माणूस कशाला फोन करतोय मला? दिव्याचा काका नसताना तर ह्याला शिव्या घातल्या असत्या. काका कशाला फोन केला? काही काम होतं का? नाही तसं काय नाही जावई बापू, पण थोडस अर्जंट काम होतं तुमच्याकडे. चेक क्लिअर नाही झाला वाटतं अजून. हो. तुम्हाला कसं काय कळलं? हा, तुमच्या आवाजावरनं कळलं. मग करा ना काहीतरी. काय करू काय करू? हॅलो काका, मी हे म्हणत होतो, मी तुम्हाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू का? ऑनलाईन 10 लाख पुरतील का? हा. नाही, त्याहून कमी ट्रान्झॅक्शन होणार नाही म्हणून. किती? 10 लाख पुरतील म्हणजे घेईन पुरवून घेईन. थँक्यू. हा, हाच नंबर आहे तुमचा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन साठी? हो अगदी हाच. डिट्टो हाच नंबर. एक मिनिट हा, तुम्हाला लगेच सेंड करतो मी. फोन चालू ठेवा. हो. जगदीश काका 100000. अजून 1 0. पासवर्ड विसरलात? नाही आहे, लक्षात आहे. काय मल्टिपल बँक अकाउंट्स आहेत ना, तर जरा आठवत होतो. हा, 1423 सेंड. काका पाठवले मी पैसे. आले का? एक मिनिट. नाही आले तो अजून? अहो पण माझ्याकडनं तर डेबिट झाले हो. म्हणजे तुमच्याकडनं गेले? एक मिनिट. जावई बापू नाही आले तो अजून? काका एक काम करता का तुम्ही ना एकदा मला 10,000 पाठवा. नाही, त्याचं काय आहे, आमचं इंटरनॅशनल बँकेत अकाउंट असल्यामुळे काय जरा ट्रान्झॅक्शन मध्ये थोडं वर खाली होत राहतं. त्यामुळे तुम्ही एक काय करा माहितीये का, मला 10,000 पाठवा. ते जर मला आले ना, तर मी लगेच तुम्हाला 10 लाख परत सेंड करतो. सॉरी, 10,10,000 सेंड करतो. ते जर नाही आले, किती म्हटलं? 10,000? हॅलो, काय झालं काका? नाही जमणार नाही का? नाही, मला मीटिंगला जायचं. जस्ट कमिंग. हो पाठवतो. एकच मिनिट. हाच नंबर आहे ना तुमचा? हा, पाठवा. बर, पाठवतो. 1 2 3 4 10. आले का बघा? एक मिनिट बघतो. नाही हो, नाही आले. एक मिनिट. इथून गेलं, तुमच्याकडे यायला पाहिजे. एक मिनिट. नाही हो, नाही आले. मला काय वाटतं माहितीये का, तुमच्या अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय काका. मी जरा चेक करतो माझ्या असिस्टंट कडनं आणि मग तुम्हाला परत कॉल करतो. हा, ओके, बाय. हॅलो. अरे 10 तर गेले. 10,000 आले. 10,000 आले. जगदीश काका, वाह. तो सांगत होता की म्हणून हे सगळं झालंय. अरे एकदम छपरी मॅटर आहे रे हा. डेंजर विषय एकदम. कोण तो म्हातारा? चालताना नटबोल्टच फोडून येतो त्याची. ए सायलेन्सर, आपलं वय काय, आपण बोलतो किती? हा भाई, मी अप्परला सांगितले तू निघ तिकडून लगेच. पण आपली आजी माहितीये ना, आपल्या आजीला दिव्याची काळजी, ती तिकडेच थांबली म्हणून. अरे पण ही रिस्क आहे. आजीना काय झालं तर? मग काय, आपण एक काम करूया, आपण शिवाला पाठवू, ती आणू शकेल आजीला. येड आहे कर तू. अरे शिवाला किती टेन्शन येईल कळतं का काही?
अरे पण मग सॉल्व कसं करायचं? तेच तर सांगायला मी आलोय तुम्हाला. जर तिकडे गरज पडली तर आपल्याला तिकडे जावं लागेल. हा अरे पण आपल्याला माहित नाही ते कुठे आहेत आणि कसं जायचंय. ए बाबा, तू एवढा विचार करू नको. आणि भाई लोक, तुम्ही फक्त तयारी ठेवा. बर. सगळी तयारी मात्र छान झाली हं सीता. अगदी हत्ती, रांगोळी, फुलांची सजावट अगदी सुंदरच केले. सीता, उर्मिला सगळं तुम्हालाच करावं लागलं असेल ना? नाही हो ताई, सुनेच्या राज्यात ना आम्ही आराम करतोय. म्हणजे हे सगळं शिवानीच सगळी तयारी केली आहे. शिवा किती छान रेडी झालेत ना सगळे. आपण ना सगळे आज खूप फोटोज काढूयात. मला सांग, फक्त बायकाच असतात का इथे? हो म्हणून तर भुडला खेळायला मजा आहे. काय काय आहे, आपल्या सगळ्यांना भेटायला संधीच मिळत नाही. सगळे आपापल्या कामात असतात. म्हटलं नवरात्र आहे तर भोंडल्याचा कार्यक्रम होऊन जाऊ दे. हं? सीता, तुझ्या सुनेने खूप छान तयारी केली आहे. पण नुसती तयारी करून काय उपयोग? हत्तीची प्रतिमा का बसवतात हे माहित आहे का तुझ्या सुनेला?